नमस्कार. ओम शांती. मित्रांनो, आज समाजामध्ये सगळ्यात गंभीर समस्या व्यसन. जिकडे पाहिजे तिकडं व्यसनी माणसांची संख्या आज दिवसेंदिवस वाढत आहे. आणि हे व्यसन माणसाला दिशाहीन अवस्थेकडे घेऊन जात आहे. त्यामुळं समाजाची जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था कुठेतरी बिघडत असताना दिसून येते. या व्यसनाची अतितीव्रता, याची झळ अनेक कुटुंबाला लागते. ते अनेक कुटुंब या अग्नीमध्ये होरपळून जात आहे. पूर्ण घरच्या घर या व्यसनाधीनतेमुळे नष्ट होताना आपल्याला दिसून येत आहे. मग या व्यसनाच्या विळख्यात अडकलेली व्यक्ती स्वतः आणि आपल्या परिवाराला नुकसान पोहोचवते, आपल्या समाजाला, आपल्या देशाला, आणि त्याची सामाजिक प्रतिमा जी आहे, ती प्रतिमा एकदा मलिन झाली की नंतर कधीही त्याची उणीव भरून निघत नाही. त्याच्यावर हमेशा बेवडा, दारुड्या अशा पद्धतीची शिक्का पडल्यानंतर तो माणूस समाजामध्ये रिस्पेक्टफुली, सन्मानपूर्वक जगण्यासाठी पात्र ठरतो. जिवंत असूनही तो मनुष्य मृत्यूसारखा व मेलेल्या माणसासारखा जगावं लागतं. मुडद्याला तरी कमीत कमी 4 लोक उचलून घेऊन जातात, परंतु दारू पिऊन पडलेल्या माणसाला कोणीही उचलायला तयार होत नाही. अशा रीतीनं या व्यसनाच्या चक्रामध्ये सापडलेला व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्याचं नुकसान करतो. आता प्रश्न निर्माण होतो की माणसं व्यसन का करतात, कशामुळे या व्यसनाची सुरुवात होते. व्यसनाची तीव्रता सांगताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की दरवर्षी 10 लाख लोक दरवर्षी भारतामध्ये या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात. इतर कोणत्याही रोगापेक्षा, इतर कोणत्याही समस्येपेक्षा, इतर कोणत्याही अपघातांच्या संख्येच्या तुलनेमध्ये या व्यसनापासून मृत्यू पावलेल्यांची संख्या निश्चितपणे जास्त आहे. म्हणून दरवर्षी 10 लाख लोक मृत्युमुखी पडतात. अनेक लोक कॅन्सरग्रस्त होऊन पडलेले आहेत. आयुष्यभर त्या रोगामध्ये खितपत आहे. म्हणून याच्याकडं प्राकर्षानं लक्ष देणं, वेळीच पुढच्या पिढीला याची झळ लागण्यापूर्वी जर आपण सावधान नाही झालो तर दिवसेंदिवस पुढची पिढी ही अशाच प्रकारे तयार होईल आणि समस्त मानवजात धोक्यामध्ये येईल. म्हणून कुठंतरी याबद्दल जागृती निर्माण व्हावी, म्हणून भारत सरकारनं नशामुक्त भारत अभियान या ठिकाणी चालू केलेले आहे. नशामुक्त भारत अभियान भारत सरकारचा केंद्र सरकारचा एक
असा एक प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये न्याय विभागाद्वारे हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे शासनाच्या. आणि या प्रोजेक्टमध्ये काही संस्था सहभागी झालेल्या आहेत. गव्हर्नमेंटनं या संस्थेच्या मार्फत हा प्रोजेक्ट राबवण्याचं आवाहन केलं आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की एकीकडं गव्हर्नमेंट जे आहे, सरकार जे आहे, अनेक दारूच्या दुकानाला आणि व्यसनाच्या वस्तूंना एकीकडे परवानगी देते आणि दुसरीकडं अशा अभियानाच्या मार्फत किंवा जागृतीच्या मार्फत नशाबंदी किंवा दारूमुक्ती किंवा नशामुक्ती अभियान चालू करते. त्यामुळे हे विपर्यास नाही का? परंतु आज जी सिस्टीम बनलेली आहे, ही राजकीय सिस्टीम असो किंवा देशाची संवैधानिक सिस्टीम असो, यामध्ये ही सिस्टीम उलटण्यासाठी किंवा ही सिस्टीम बदलण्यासाठी फार मोठी त्यामध्ये मानसिकता तयार होणं हे अत्यंत अवघड होतं. कायद्यानं जरी बंदी आणली तरी चोरून व्यसन करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुटखाबंदी झाली, महाराष्ट्र शासनाने प्रवास गुटखाबंदी केली, परंतु आज पूर्वीपेक्षा जास्त गुटखा विकला जातो. ही वस्तुस्थिती आहे. चोरून प्रोडक्शन, चोरून विक्री हे होते. याला कोण रोखू शकणार? म्हणून सगळ्यात उत्तम ज्याप्रमाणे आपल्याकडे मन आहे, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. प्रत्येकानं जर ठरवलं मी आणि माझा परिवार या वस्तूपासून लांब राहील किंवा या वस्तूंना स्पर्श करणार नाही, आपण त्या परिवाराची त्यापासून आम्ही रक्षा करू, अशा प्रकारची जागृती जनमानसामध्ये आली तर कुठंतरी पहिलं पाऊल टाकल्याची परिस्थिती आपल्याला येते. म्हणून या नशामुक्त भारत अभियान जे चालू झालेलं आहे, यामध्ये प्राकर्षानं काही आध्यात्मिक संस्था आहे, ज्याप्रमाणे प्रजापिता, ब्रह्मकुमारी, ईश्वरीय विश्वविद्यालय, आणखी काही सामाजिक आध्यात्मिक संघटना आहेत ज्यामार्फत गव्हर्नमेंटने याचं कोलॅबरेशन केलेलं आहे. परंतु आज विश्वामध्ये 180 देशांपेक्षाही जास्त देशांमध्ये ज्या संस्थेची आध्यात्मिक संस्थेची व्याप्ती आहे, ती अशी ही आध्यात्मिक संस्था प्रजापिता ब्रह्मकुमारीच ईश्वरीय विश्वविद्यालय, त्याची भगिनी संस्था आहे राजयोग शोध प्रतिष्ठान, राजयोग रिसर्च फाउंडेशन, अशा प्रकारची एक भगिनी संस्था आहे. आणि त्यामध्ये वैद्यकीय प्रभाग आहे. त्या वैद्यकीय प्रभागाच्या मार्फत हे व्यसनमुक्ती अभियान राबवलं जातं. कारण आज या संस्थेमध्ये 9 लाखापेक्षा 10 लाखापेक्षा जास्त मोठा परिवार जोडला गेलेला आहे, की ज्यामध्ये ज्या संस्थेचा उद्देश आहे की माणसाच्या मनाला योग्य ट्रेनिंग देऊन त्याला ध्यानधारणेद्वारे व्यवस्थित त्याप्रमाणे चुकलेला घोडा योग्य मार्गावर त्याला पळवायचा असेल, त्याला योग्य मार्गावर आणावं लागतं, मार्ग दाखवावा लागतो. त्याप्रमाणे माणूस दिशाहीन भरकटणाऱ्या माणसाला योग्य मार्गावर चालवण्याचं जे काम आहे, हे आध्यात्मिक संस्थाच्या मार्फत योग्य ज्ञान, जीवन कसं जगावं, या जीवन जगण्याचं जे योग्य ज्ञान आहे, आपली लाईफस्टाईल, आपली जीवन पद्धती कशी असावी, या पद्धतीचं जे ज्ञान आहे ते या संस्थेच्या मार्फत दिलं जातं. आणि आज गौरवाची गोष्ट आहे की सलग 5 वर्ष या संस्थेला महाराष्ट्र शासनानं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या द्वारे दिलं जाणारं व्यसनमुक्तीचा जो पुरस्कार आहे, महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार आहे, या संस्थेला सतत 5 वर्षापासून दिला जातो. आणि प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे वैयक्तिकरित्या आणि संस्थेलाही पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे या संस्थेची या क्षेत्रामध्ये कामगिरी ही
फार प्रगतीशील आहे. आणि कारण या संस्थेचं असे एक सेटअप आहे, या संस्थेचं अशी एक कार्यपद्धती आहे की ज्या दररोजच्या जीवनामध्ये जे व्यक्ती याच्या संपर्कात येतो ते पूर्णतः कोणत्याही औषधोपचार किंवा ऍडमिट होण्यापासूनच्या ऐवजी या ठिकाणी येऊन अनेक जण आपले व्यसन सुटतात. कारण म्हणतात की जसं संग तसा रंग, जसं पाणी तशी वाणी. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे पाण्याचा रंग, ज्या रंगामध्ये पाणी येतं ते त्या प्रकारचं होऊन जातं, म्हणून त्याला संग का रंग म्हणतात. तो संग या ठिकाणी आध्यात्मिक ज्ञानाचा, ईश्वरीय ज्ञानाचा, आध्यात्मिक ध्यानाचा संग ज्यावेळेस माणसाला लाभतो त्यावेळेस माणसाचं जे अंतरंग आहे, माणसाचं जे नशा आहे, तो नशा परिवर्तित होतो. परिवर्तन होणं गरजेचं आहे. कारण त्या नशेला गोळ्या, औषध, इंजेक्शन देऊन किंवा काही काळ त्याला डांबून ठेवून ते केवळ दबलं जातं किंवा मॅनेज होतं, परंतु ते पूर्ण संपत नाही. तर त्याला संपवायचं असेल तर त्याला परिवर्तनाची योग्य दिशा देणं आवश्यक आहे. त्यामुळं या ठिकाणी दिशा दिली जाते, त्याला परिवर्तन केलं जातं, सवयीनं परिवर्तन केलं जातं, व्यसनानं परिवर्तन केलं जातं, मानसिकतेला परिवर्तन केलं जातं. तर हे परिवर्तन महत्वाचं आहे. परिवर्तन मूळतः विचारामध्ये आणलं जातं. विचार बदलले तर जीवन बदलतं, जीवन बदललं तर सर्व काही बदलतं. म्हणून या ठिकाणी म्हणतात की थॉट्स कॅन मूव्ह द माउंटन. विचाराने विचारामध्ये बदल घडवून आणता येतो. आणि कोणते विचार? श्रेष्ठ विचार, आध्यात्मिक विचार, जीवनाला श्रेष्ठ बनवण्याचे विचार, समाजाला उन्नत करण्याचे विचार, अशा प्रकारचे विचार या ठिकाणी वैचारिक क्रांत्या ज्या आजपर्यंत घडल्या त्यामध्ये हे अध्यात्म. आज आपण खूप काही क्रांती आणल्या, श्वेत क्रांती आणली, हरित क्रांती आणली, सगळ्या क्रांती आणल्या, परंतु आज या ठिकाणी गरज आहे या आध्यात्मिक क्रांतीची. आणि म्हणून ही क्रांती स्वतः परमपिता परमात्मा यांनी चालू केलेली आहे. या ज्या आध्यात्मिक संस्थेचा जे फाउंडर आहे हे प्रजापिता ब्रह्माच्या मार्फत ईश्वराने स्वतः या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि त्यामार्फत परमात्म्याने एक दिव्य कार्य हातात घेतलेलं आहे, ज्यामध्ये समाजामधले व्यसनच नाही तर अनेक वाईट कुप्रथा, कुरीती, कुमार्ग आणि कुसंग या सर्वापासून सांभाळण्यासाठी अत्यंत परिवर्तनशील पाऊल या ठिकाणी उचलले. गेली 90 वर्षापासून सातत्यपूर्णरित्या अविरत या संस्थेचं कार्यपद्धती जी आहे ते सकारात्मक दिशेने चालू आहे. त्या संस्थेच्या मार्फत अनेक डिस्कोर्सेस किंवा सकारात्मक जीवन पद्धती, पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा अनेक प्रकारचे ध्यानाचे कोर्सेस, जीवन लाईफस्टाईल, जीवन पद्धती कशी बदलायची, हे सगळं या संस्थेच्या मार्फत आपल्याला केलं जातं, सांगितलं जातं. आणि यामुळं सहज माणसाच्या मनावर परिवर्तन होऊन व्यसनाच्या मार्फत आपण व्यसनापासून कायमचं मुक्त होऊ शकतो. तर मी या प्रसंगी आज लवकरच आपल्याकडे महाशिवरात्रीचं पर्व आपण साजरं करणार आहोत. 15 तारखेला महाशिवरात्र आहे. आणि या महाशिवरात्रीच्या निमित्तानं ज्यावेळेस आपण नवस उपवास जागरण करतो त्या दिवशी, तर मला वाटतं की आज आपण एक नवीन क्रांतीचं पाऊल उचलूया की ज्यावेळेस आपण अन्नाचा उपवास करतो, अन्नामध्ये परिवर्तन करतो, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी व्यसनाचा उपवास केला. एक दिवस आपण मोबाईल आहे, मोबाईलचंही अत्यंत घातक व्यसन आज समाजाला लागलेलं आहे. त्याप्रमाणे तंबाखू मळली जाते, त्याच्याऐवजी आज लोक रील्स मळायला लागले, रील्स बघायला लागले. त्यामुळं लोकांचं अतोनात नुकसान झालं. आणि त्यामुळं इतक्या गंभीर प्रसंगातून आपण जात आहे. म्हणून आजच्या शिवरात्री दिवशी आपण अशी प्रयत्न करू की आपण एक दिवस तरी व्यसनापासून, कोणत्याही प्रकारचं दुर्व्यसन आहे त्यापासून अलिप्त राहू आणि आपल्या जीवनामध्ये, आपले स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन करून अनेकांच्या इतरांच्या जीवनामध्ये परिवर्तन करू. तर या प्रथम भागामध्ये या ठिकाणी थांबू. द्वितीय भागामध्ये
आपण व्यसनाची कारण, व्यसनाचे त्यावर उपाय काय आहे किंवा आपण त्यासाठी काय प्रयत्न करायचे आहेत हे आपण दुसऱ्या भागात पाहू. आज आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद. ओम शांती.